हाय एव्हरीवन, आज आपण हे क्रोशाचं सनफ्लॉवरची टाय बनवायला घेतो आहे आणि सुंदर दिसणारी आहे. तर आता आपण ही बनवायला घेण्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य. आपण वूल घेतलेली आहे. हुक तुम्ही 3 नंबर ते 4 नंबर पर्यंत घेऊ शकतात आणि हे बाकी सगळं साहित्य आपल्याला लागेल. सो आपण आता ग्रीन पार्ट पासून सुरुवात करूया फुलाला. सगळ्यात पहिल्यांदा मी मॅजिक रिंग घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि मॅजिक रिंग घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये 6 सिंगल क्रोशा घालणार आहे. 6 सिंगल क्रोशा टाकून घेणार आहे. हे बघा, अशी एक चेन घेतली आणि आता 6 सिंगल क्रोशा घेणार आहे. 2 अशा पद्धतीने मी 6 सिंगल क्रोशा यात घेते. 6 सिंगल झाल्यानंतर मी क्लोज करते ते सर्कल आणि क्लोज केल्यानंतर पहिल्या स्टिच मध्ये मी स्लिप स्टिच घेते आहे. क्लोज करून मी स्लिप स्टिच तिथे घेतली आणि मग आता माझी रो 2 ला सुरुवात होते. रो 2 ला सुरुवात होताना मी परत एक सिंगल क्रोशा घेतला, तिथे एक चेन घेतली आणि आता मी प्रत्येक स्टिच मध्ये 2-2 सिंगल क्रोशा काढणार आहे. इन्क्रीज राऊंड आहे हा, त्यामुळे प्रत्येक स्टिच मध्ये मी 2-2 सिंगल क्रोशा घेणार आहे. प्रत्येक स्टिच मध्ये मी 2-2 घेणार, म्हणजे माझे इथे आधी 6 होते पहिल्या राऊंडला. आता या राऊंडला माझ्याकडे 12 सिंगल क्रोशा तयार होतील. म्हणजे ह्या राऊंडला 12 सिंगल क्रोशा होणार. आणि सगळ्यात शेवटी मी काय करणार आहे, तो क्लोज झाल्यानंतर सगळ्यात शेवटी अशा पद्धतीने स्लिप स्टिच घेणार आणि क्लोज करणार सेकंड राऊंड. थर्ड राऊंडला मी सुरुवात करताना परत सेम सुरुवात करायची आहे. एक चेन घ्यायची आणि एक सिंगल क्रोशा एका स्टिच मधून घ्यायचा. त्याच्या पुढच्या स्टिच मधून एका स्टिच मधून 2 घ्यायचे आहेत. त्या पद्धतीने परत एक सिंगल क्रोशा, पुढच्या स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशा, एका स्टिच मधून 2, परत त्याच्या पुढच्या ह्याच्यातून 1, मग त्याच्या पुढच्या ह्याच्यातून इन्क्रीज 2, परत एक सिंगल क्रोशा, इन्क्रीज 2 सिंगल क्रोशा, एका स्टिच मधून 2. अशा पद्धतीने हा राऊंड कंप्लीट करायचे. टोटल आपल्याला 18 सिंगल क्रोशा याच्यामध्ये मिळतील आणि मग परत स्लिप स्टिच घ्यायची आणि हे आपण क्लोज करणार. मग आपण आता 4th राऊंडला सुरुवात करणार आहे. आता हा राऊंड देखील तुमचा इन्क्रीजच आहे. याच्यामध्ये पण आता काय करायचं आहे, सिंगल क्रोशा घ्यायचा फर्स्ट स्टिच मध्ये, दुसऱ्या स्टिच मध्ये पण सिंगल क्रोशा, तिसऱ्या स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशा एका स्टिच मधून घ्यायचा आहे. म्हणजे एका स्टिच मधून एक सिंगल क्रोशा, दुसऱ्यामधून दुसरा सिंगल क्रोशा, मग त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशा. बघा, ह्या पद्धतीने एका स्टिच मधून 2दा घेतले. अशा पद्धतीने हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. एक सिंगल क्रोशा एका स्टिच मध्ये, दुसऱ्यामध्ये 1, तिसऱ्यामध्ये 2, अशा पद्धतीने पूर्ण सर्कल करायचं आणि सगळ्यात शेवटी मग इथे स्लिप स्टिच घ्यायची आणि मग हा राऊंड कंप्लीट झाला आणि मग आपण आता पुढच्या राऊंडला सुरुवात करतो आहे. पुढच्या राऊंडला प्रत्येक स्टिच मधून एक स्टिच करायचा आहे आणि सिंगल स्टिच, आणि अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. म्हणजे 2424च राहणार याच्यामध्ये, इन्क्रीज होत नाही या राऊंडला. आणि अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आणि मी एक गोल बनवला आहे, हा खालचा. आता वरच्या साईडचा सनफ्लॉवरचा मला तो ब्राऊन कलरचा बनवून घ्यायचा आहे. सेम, काहीच मला चेंज करायचं नाहीये. सेम मी ब्राऊन कलरचा बनवून घेणार आहे आणि खालचा ग्रीन कलरचा आणि वरचा ब्राऊन कलरचा सेम मी बनवणार आहे. आता ह्या ग्रीनच्या ऐवजी मी हा वापरते, कारण आहे ना, माझ्याकडे ऑलरेडी 2 करून ठेवलेले होते मी, आणि म्हणून मी आता हा एक ग्रीन कलर घेतलेला होता तो वापरते. तुम्हाला तो ग्रीन वापरत असेल तरी वापरू शकतात, पण मला असं वाटलं की तो चांगला दिसणार आहे म्हणून मी हा ग्रीन वापरते. अशा पद्धतीने 2 बरोबर ठेवायचे सर्कल आणि दोन्ही सर्कल एकावर एक अशा पद्धतीने बरोबर ठेवून घ्यायचे आणि कारण ते इक्वल असणार आहे त्यामुळे बरोबर एकावर एकच ठेवायचे हे, म्हणजे आपल्याला तो जो नंतर सनफ्लॉवरची पाकळी करताना एकातून दोन्ही ह्याच्यातून सुई आपल्याला काढायची आहे. आता येलो कलरचा मी थ्रेड घेतला आणि मी आता येलो कलरचा थ्रेड याला जॉईन करते. बघा, आता दोन्ही याच्यातून मी काढते आहे, याच्यामधून पण आणि याच्यामधून पण. अशा पद्धतीने नीट सुई टाकायची, यातूनही टाकायची आणि यातूनही टाकायची. नंतर तुम्हाला लागत नाही, एकावर एक ठेवल्यानंतर बघावं लागत नाही, जनरली जाते दोन्ही याच्यातून, पण बरोबर एकावर एक ठेवून घ्या. आणि मग हे अशा पद्धतीने घेतल्यानंतर मी आता तिथे काय करते आहे, स्लिप स्टिच घेते. पुढच्या स्टिच मध्ये मी स्लिप स्टिच घेते आहे. इथे चेन घेतली आणि पुढच्या याच्यातून मी फक्त स्लिप स्टिच घेते. स्लिप स्टिच घेतल्यानंतर ह्या अशा पद्धतीने तिथे मी 2 चेन घेतल्या आणि तिथेच मी त्या स्टिच मध्ये एक डबल क्रोशा घेतला. आता पुढच्या स्टिच मध्ये ट्रिपल क्रोशा घेते मी. पुढच्या स्टिच मध्ये ट्रिपल क्रोशा, एक ट्रिपल क्रोशा घेतली आहे, दोनातून एक, दोनातून एक
आणि दोनातून एक ट्रिपल आहे, कारण एक चेन घेतली आणि परत ट्रिपलला दोनदा आपण गुंडाळतो, परत दोनातून एक आणि दोनातून एक. आता त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये डबल क्रोशा आणि मग 2 चेन घेणार आणि तिथे खालती स्लिप स्टिच घेणार. ही माझी झाली एक पाकळी तयार. आता पुढच्या पाकळी करायची असेल तर पुढच्या स्लिप स्टिचला जायचं, पुढच्या स्टिचला जायचं, मग 2 चेन घ्यायच्या, त्याच याच्यामध्ये एक डबल क्रोशा, त्याच स्टिच मध्ये एक डबल क्रोशा. आता पुढच्या मध्ये एक ट्रिपल क्रोशा, पुढच्या स्टिच मध्ये जाऊन एक ट्रिपल क्रोशा, एक चेन आणि एक ट्रिपल क्रोशा. परत एक ट्रिपल क्रोशा, पुढच्या चेन मध्ये जायचं आणि एक डबल क्रोशा आणि 2 चेन. दुसरी पाकळी अशा पद्धतीने पूर्ण सर्कल करायचं. तिसऱ्यामध्ये परत स्लिप स्टिच, 2 चेन, त्यातच एक डबल क्रोशा, पुढच्यात जायचं, ट्रिपल क्रोशा एक घ्यायचा आणि मग त्यानंतर एक चेन आणि परत ट्रिपल क्रोशा एकाच स्टिच मध्ये. त्यानंतर पुढच्या मध्ये एक डबल क्रोशा, पुढच्या स्टिच मध्ये एक डबल क्रोशा आणि 2 चेन घ्यायचा आणि तिथे स्लिप स्टिच घ्यायची. परत पुढच्या पाकळीला सुरुवात करताना एक स्लिप स्टिच घ्यायची आणि पुढची पाकळीला सुरुवात करायची. अशा पद्धतीने आता ह्या पूर्ण पाकळ्या मी करून घेते आहे. शेवटच्या एका पाकळीसाठी मी जागा राहू देते, कारण आपल्याला तिथे आतमध्ये तो कापूस भरायचा आहे, फिलिंग आपण ते करूया आतमध्ये. आता मी ह्या आतमध्ये टाकून घेते अशा पद्धतीने आणि आतमध्ये टाकल्यानंतर जरा फुगीरपणा येईल त्या मधल्या सनफ्लॉवरच्या मधल्या भागाला. आता हा कापूस तुम्ही तुमच्या मनाने टाकू शकता, तुम्हाला कितपत तो फुगीर हवाय, कारण हेअर क्लिपला वगैरे लावायला जास्त लागणार नाही, पण रबरला वगैरे चालू शकता. हे तुम्ही तुमच्या मनाने ठरवा. आणि मग सगळ्यात शेवटचं मी तिथे जी एक पाकळी राहिलेली आहे ती करून घेते आहे. 2 चेन एका स्टिच मध्ये, 2 चेन घ्यायच्या, त्याच्यानंतर पाकळीला स्लिप स्टिच, 2 चेन, त्याच मध्ये एक डबल क्रोशा, पुढच्या स्टिच मध्ये एक ट्रिपल क्रोशा, एक चेन, एक ट्रिपल क्रोशा, पुढच्या मध्ये एक डबल क्रोशा, पुढच्या स्टिच मध्ये एक डबल क्रोशा, 2 चेन घेऊन त्याच्यामध्ये स्लिप स्टिच. अशा पद्धतीने ह्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि आता मी हा थ्रेड कट करून घेते आहे. अशा पद्धतीने माझं आता एक फूल झालेलं आहे. आता इथे आपल्याला 2 फुलं लागणार आहेत. मग 2 फुलं लागणार ते सेम आकाराची सेम आपण करून घ्यायची आहे. आता हा येलो कलरचा थ्रेड जो आहे ना, तो मी मागे इकडे लपवून टाकते. अजून जरा छोटा कट करायचा, पण आधी मी टाकून घेते असा आतमध्ये आणि नंतर कट करते. बघा, आतमध्ये टाकला गेला, मग हा वरचा मी कट करून टाकला. आता हा सेम जो आहे ना, सेम मला फुल दुसरं बनवायचं आहे, कारण याला एका क्लिपला 2 फुलं लागणार आहेत. सेम 2 फुलं बनवायचे आहेत. आता इथे 2 करायचे असतील तर मी 2 घेतलेत. आता 2 फुलं घेतल्यानंतर आता आपल्याला ग्रीन पार्ट त्याचा करायचा आहे, म्हणजे पानाचा पार्ट करायचा आहे आणि फक्त चेनचे स्टिच करून घ्यायचे आहेत. आता पानाचा पार्ट करण्यासाठी आपण काय करतो आहे, आपण स्लिप नॉट घेतो आणि 18 चेन घेऊया आपण आता याच्यामध्ये. 18 चेन घ्यायच्या पूर्ण आणि 18 चेन घेतल्यानंतर हे बघा, आता 18 चेन घेतल्या मी आणि 18 चेन घेतल्यानंतर त्याच्या नेक्स्ट चेन मध्ये मी काय घेतला आहे, एक सिंगल क्रोशा घेतला, त्याच्या पुढच्या मध्ये एक हाफ डबल क्रोशा, त्यानंतर एक डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, त्यानंतर तिसरा डबल क्रोशा आणि चौथा 4 डबल क्रोशा, त्याच्यानंतर एक हाफ डबल क्रोशा, पुढे हाफ डबल क्रोशा घेतला, त्यानंतर आहे सिंगल क्रोशा, त्यानंतर मी स्लिप स्टिच घेते आहे आणि पुढच्या याच्यामध्ये सिंगल क्रोशा घेते. जसं आता आपण इकडे घेतलंय तसंच इकडे आता सुरू होणार. सिंगल क्रोशा, हाफ डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा, 1 2 3 आणि 4 असं प्रत्येक स्टिच मध्ये एक 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 करत घ्यायचं. 4 चौथा डबल क्रोशा, त्यानंतरच मग झाला एक हाफ डबल क्रोशा. आता इथे फक्त लास्ट जी चेन आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, 3 सिंगल क्रोशा घेणार आहे, कारण हे टर्निंग आहे म्हणून इथे आपण 3 सिंगल क्रोशा घेतोय आणि टर्न होईल हे, म्हणजे आता अपोजिट साइड सुरुवात होईल.
अपोजिट साइडला बिलकुल सेम करायचंय. 3 घेतलेलं आहे म्हणून मग पुढच्या स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा, त्याच्या पुढच्यामध्ये एक डबल क्रोशा, 2, त्याच्या पुढच्यामध्ये दुसरा डबल क्रोशा, त्याच्या पुढच्यामध्ये तिसरा डबल क्रोशा आणि चौथा डबल क्रोशा. असा उलट्या साइडने सेम जसं इकडच्या साइडने केलंय आपण तसंच इकडच्या साइडने करायचंय. 4 डबल क्रोशा घेतल्यानंतर एक हाफ डबल क्रोशा, एक हाफ डबल क्रोशा घेणार. त्याच्यानंतर हे 4 डबल क्रोशा झालेत बघा, असं तयार झालेलं आहे. हा, हे अशा तयार झाल्यानंतर एक हाफ डबल क्रोशा घ्यायचा पुढच्या याच्यामध्ये. त्याच्या पुढच्या याच्यामध्ये सिंगल क्रोशा, मग त्यानंतर स्लिप स्टिच घ्यायची मध्येच. इथे फक्त स्लिप स्टिच घ्यायची, मग परत सिंगल क्रोशा, एक सिंगल क्रोशा, त्यानंतर हाफ डबल क्रोशा पुढच्या मध्ये, त्याच्यानंतर 4 डबल क्रोशा येणार. असं पूर्ण रिपीट होणार हे सगळं, तोच पॅटर्न. सिंगल क्रोशा, हाफ डबल, 4 डबल क्रोशा, मग परत एक हाफ डबल क्रोशा आणि मग सिंगल क्रोशा. आणि आता लास्ट मध्ये आल्यानंतर तिथे 2 सिंगल क्रोशा काढा आणि स्लिप स्टिच घ्या आणि कट करा. या झालं तुमचं हे पान तयार झालेलं आहे. ऍक्च्युली तुम्ही इथेच कट केलं ना थ्रेड तरी पण चालणार आहे, पण त्याच्याही पुढे तुम्हाला जर पानाला अजून जर आकार होऊ द्यायचा असेल तर तुम्ही काय करा, इथे सगळी जे पूर्ण स्टिच घातलेले ना आपण, त्या सगळीकडे तुम्ही एक एक सिंगल क्रोशा काढून घ्या. म्हणजे ते पान जरा मोठं होईल आणि त्याचा आकार अजून जरा मोठा होईल, म्हणजे त्या फुलाला ते सूट होईल. म्हणून मी सगळीकडे सिंगल क्रोशा, प्रत्येक याच्यातून एक एक सिंगल क्रोशा घेतलेला आहे. आणि स्लिप स्टिचच्या तिथे फक्त मी स्लिप स्टिच घेतली एक, मधल्या जी स्लिप स्टिच होती तिथे, पण तिथेही सिंगल क्रोशा घेतला तर चालेल, पण मधली स्लिप स्टिचच्या तिथे मी स्लिप स्टिच घेतली. आणि बाकी सगळीकडे मी एक एक सिंगल क्रोशा काढून घेते आहे. सगळीकडे सगळ्या पूर्ण याच्यातून एक एक राऊंड मधून पूर्ण हा जो राऊंड आहे तो सिंगल क्रोशाचा मी करून घेते आहे. आणि अशा पद्धतीने मी शेवटी येते. आता इथे मी शेवटी आली आणि आता मी एक सिंगल क्रोशा काढून तो थ्रेड मी कट केला. बघा आता हा पानांचा आकार माझा हे झालेले आहेत माझे पान. आता हा पण थ्रेड मी लपवून घेते आहे, आतमधल्या साईडने घालून घेते, सो दॅट हे क्लोज ते दिसायला तो थ्रेड वर चांगला दिसत नाही, म्हणून तो थ्रेड मी तसा करून घेते आहे आणि कट केला मी. आता याच्या पुढे काय होणार आहे, आपण फक्त चेन घेणार आहे आणि त्या चेन घेतल्यानंतर मी आता थोडा थ्रेड आहे ना सोडते सुरुवातीचा. हे बघा, थोडा थ्रेड सोडला आणि त्यानंतर मी चेन घेते. आता मी चेन घेताना आता तुम्हाला किती लांबी हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये चेन घ्या. तुम्हाला त्याची किती लांबी हवी ते चेन घ्या. आता इथे साधारणतः मी 60 ते 70 चेन घेतलेल्या आहे आणि तेवढी लांबी त्याला बास होते 70 पर्यंत. आता ही लांबी तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता, की तुम्हाला किती लांबीचं ते हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही ते घेऊ शकाल. आता तुम्ही हे चेन घेतल्यानंतर तुम्ही ही ज्या आपण दोन्ही बाजूला जी चेन सोडली आहे त्याच्याने तुम्ही असं शिवूनही सुई दोऱ्याच्या सहाय्याने घेऊ शकतात, किंवा क्रोशाच्या सुईने आपण वरच्या साईडला बरोबर तो धागा सोडलाय तो अशा पद्धतीने खेचून घेतला आणि तिथे गाठ मारली, स्लिप स्टिच घेतली आणि तिथे गाठ मारली तरी देखील चालेल. आता तुम्हाला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकतात आहे. दोन्ही मेथड व्यवस्थित होतात. सुई दोऱ्याने आपण म्हणजे सुई घेऊन केलं तरी देखील छान होतं, किंवा अशा पद्धतीने ओढून घेतलं आणि केलं तरी देखील छान होतं. बघा आता हे जॉईन झालेलं आहे आणि आता त्याच्या पुढे आता आपण जे लीफ आहे जे आपण बनवलेलं आहे पान, ते आपण आता याला लावून घेऊया. ते लावताना काय करायचं, जिथे आपण मध्यभागी जी स्लिप स्टिच घेतली होती तिथे बरोबर आपली सुई टाकायची आणि ही सुई टाकून बरोबर ह्या पद्धतीने मी ही जी चेनचं केलेलं होतं ते ओढून घ्यायचं. म्हणजे हे जे पान आहे ना ते असं खालती वरती होऊ शकतं. त्याच पद्धतीने तुम्हाला सूर्यफूल देखील वरती खालती करायचं असेल तर ते होऊ शकतं. हे असं खालती वरती कसंही तुम्ही करू शकाल. आता हे वरती तुम्ही हेअर बँडला लावून टाकलं तरी देखील तिथे झालं तुमचं हेअर बँड तयार झालं. वरचं जे गोलाकार आहे तो आपण हेअर बँडला लावला, रबरला लावला तर होऊन जाईल. आणि समजा तुम्हाला क्लिप लावायची असेल, हेअर क्लिप लावायची आहे, हेअर क्लिप लावायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने इथे चिटकवून घ्या आणि हे वरच्या वरतीच तो थ्रेड असतो त्यामुळे तुम्हाला करता येतं आणि खालच्या बाजूला पान असतं
आणि हा थ्रेड वरतीच असतो आपला गोलाकार जी चेन आलेली आहे लटकन म्हणजे थोडक्यात ते आपण वरच ठेवलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला खालती वरती करता येईल. क्लिप याला पाठीमागून चिटकवली तरी देखील चालतं किंवा हेअर रबर लावलं तरी देखील चालतं. अशा पद्धतीने हे चिटकवून घ्या की तुमचं तयार झालेली आहे सुंदर एक्सेसरीज. आणि सध्या प्रचंड ट्रेंडिंग मध्ये आहे क्रोशाच्या हेअर एक्सेसरीज. तर तुम्ही करून बघा. आवडलं तर मला सांगा, म्हणजे अजून छान असं करायला हुरूपही येतो. सबस्क्राईब करा माझं चॅनल. आणि खूप साऱ्या मैत्रिणी बघतात, पण खूप जण बघताना दिसत म्हणजे जवळपास मी पर्सेंटेजमध्ये बोलायचं तर 83 टू 89% लोक बघतात, पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जे लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि हे करतात ते मला लाईक करतात त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी.